कोकणातील सकाळ म्हणजे स्वर्गात आल्यासारखा भास होतो. सकाळी उठून जेव्हा मी गॅलरीत आलो तेव्हा सगळीकडे दाट धुकं पसरलं होतं. समोर अथांग पसरलेला समुद्र, किनाऱ्यावर अलगद आदळणाऱ्या लाटा आणि मनाला शांत करणारी ती सकाळ. क्षणभर सगळंच थांबल्यासारखं वाटत होतं. शहराच्या गोंगाटापासून दूर इथली प्रत्येक सकाळ एक नवीन ऊर्जा देऊन जाते. ना हॉर्नचा आवाज, ना घाई, फक्त निसर्ग आणि आपण. कालचा दिवस अंजर्लेचा बीच एक्सप्लोर करण्यात गेला, पण आजचा दिवस अजून खास असणार होता. आज आम्ही निघालो आहोत या ट्रिपचा शेवटचा पण तितकाच सुंदर भाग अनुभवायला. धुक्याच्या त्या हलक्या पडद्यामागून हळूहळू दिसू लागलेला समुद्र पाहताना एकच विचार मनात आला. प्रवास संपला तरी आठवणी मात्र कायम सोबत राहणार. चला तर मग अंजर्ले ट्रिपच्या फायनल एपिसोडची सुरुवात. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या दुसऱ्या दिवसामध्ये. आपण सध्या परत एकदा सकाळी मॉर्निंगला बीचवर आलो आहोत. बीचवर आल्यानंतर माझ्या पाठीमागे पाहू शकता बीच आहे. इथे सनराइज पाहायला जागा नाही. झाड आणि डोंगरांमुळे आपल्याला सनराइज काय दिसणार नाही. चला तर तुम्हाला पुढे घेऊन जातो. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, ह्या बीचवर सगळे असे दगडे आहेत. बघू तर पुढे काय आहे जाऊन. तुम्ही पाहू शकता काय नक्की काही सांगता येणार नाही. तयार केलेले दिसते तर. मित्रांनो, इकडे समोरच्या बाजूला रत्नदुर्ग किल्ला आहे समुद्रात. तर सकाळ सकाळ काय दिसणार नाही. तुम्हाला मी नंतर दाखवतो. आपल्याला जायचं आहे तिकडं. हे वरती कुठलं तरी देवीचं मंदिर आहे. सकाळचा नजारा एकदम भारी आहे. चला तर पुढे जाऊ. आमचे सगळे घरी निघाले काय रूमवर परत. चला अजून थोडंसं पुढे जाऊन एक्सप्लोर करू. इथून दिसणारा सरायझिंग सनचा नजारा खरंच मन मोहून टाकणारा आहे. सकाळचे 7:30 वाजलेत आणि अजूनही हलकं धुकं समुद्रावर पसरलेलं आहे. त्या धुक्यातून हळूहळू वर येणारा सूर्य आणि सोनेरी रंगात न्हालेला किनारा. हा क्षण कॅमेऱ्यात कैद करावा की फक्त डोळ्यात साठवून ठेवावा असंच वाटत होतं. अशा सुंदर सकाळीची सुरुवात करत आता आम्ही निघालो आहोत इथल्या प्रसिद्ध देवस्थानाकडे. समुद्र किनाऱ्यालगत उंच कड्यावर वसलेला कड्यावरचा गणपती, अँझर्लेमधील एक अत्यंत श्रद्धास्थान आणि निसर्गाच्या सान्निध्यात मनाला शांत करणारे ठिकाण. चला तर मग बाप्पांच्या दर्शनासाठी पुढे जाऊया. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर आपसूकच निसर्गाचे सुंदर चित्र उभे राहते. या भागातील अनेक ठिकाणे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले गावात वसलेला कड्यावरचा गणपती.
हे एक जागृत देवस्थान आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी स्वतः बाप्पा अवतरला होता. त्यामुळे इथे श्री गणेशाने पृथ्वीवर ठेवलेल्या पहिल्या पावलाची खूण अद्याप आहे. कड्यावरचा गणपती या मंदिराची स्थापना सुमारे 600 वर्षांपूर्वी झाल्याचे दाखले दिले जातात. त्यानुसार इसने सिले 1430च्या सुमारास हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. या मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती अत्यंत सुबक आणि देखणी आहे, जी साधारण 3.5 ते 4 फूट उंचीची आहे. ही मूर्ती एक प्रतिसाद देणारी देवता असल्याचे मानले जाते, जी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. गणेश मूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धी देखील आहेत. स्थानिक आख्यायिकेनुसार हे मंदिर मूळतः समुद्र किनाऱ्यावर होते, मात्र आता ते कड्यावर वसलेले आहे. त्यामागील कारण असे की समुद्राची पातळी अचानक वाढल्यामुळे हे मंदिर पाण्यामध्ये गेले होते. त्यामुळे समुद्रापासून थोडे दूर एका टेकडीवर नव्या मंदिराची स्थापना करण्यात आली. त्यानुसार एका छोट्याशा डोंगरावरील कड्यावर श्री गणेशाचे नवे मंदिर बांधले गेले, जिथे चढ उतारासाठी पायऱ्या बांधण्यात आल्या. विशेष म्हणजे या नव्या मंदिराच्या स्थापनेवेळी साक्षात श्री गणेश पृथ्वीवर अवतरले होते. या मंदिरात स्थानापन्न होण्यासाठी जेव्हा श्री गणेश स्वतः आले, तेव्हा त्यांचे पहिले पाऊल या डोंगराच्या माथ्यावर पडले आणि दुसरे थेट मंदिरात. ज्या ठिकाणी त्यांचे पहिले पाऊल पडले तिथे खून उमटली आणि आज या ठिकाणाला श्री गणपतीचे पाऊल म्हणून ओळखले जाते. बाप्पांचे मनापासून दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही परतीच्या वाटेला लागलो आहोत. मंदिर टेकडीवर असल्यामुळे खाली उतरताना वळणावळणाचा घाट रस्ता लागतो. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दूरवर दिसणारा समुद्र. प्रवासाचा हा भागही तितकाच सुंदर वाटत होता. जिथे आमचा स्टे आहे तिथे पोचून आता थोडी पॅकिंग करायची आहे, कारण या सुंदर अँझर्ले ट्रिपला इथेच विराम देत आम्ही पुन्हा पुण्याकडे परतणार आहोत. चला, फायनली आपण रिटर्न निघालो आहोत पुण्याला. आपली ट्रिप पूर्ण झालेली आहे. चला, बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा. हां, कर. कशी टाटा करते तू? टाटा. बाय. बाय बाय.